संतोष रात्री सगळे झोपल्यानंतर छतावर जाऊन सिगारेट ओढत उभा असतो. तेवढ्यात त्याच्या कानात काही कुजबुजण्याचा आवाज येतो. संतोष विचारात पडतो की मध्यरात्री हा कसला आवाज आहे, कारण जो आवाज होता तो छतावर बनवलेल्या त्या खोलीतून येत होता, ज्या खोलीत त्यांची भाडेकरू विधवा सपना मॅडम राहत होती. ती तिथल्याच एका प्रायव्हेट स्कूलमध्ये शिकवत होती. संतोषच्या मनात पाहण्याची उत्सुकता लागते आणि तो हळूहळू त्या खोलीकडे पुढे जातो. तो जसा जसा खोलीजवळ जात होता तसा तसा आवाजही वाढत होता आणि जेव्हा संतोष दरवाजाजवळ पोहोचतो तेव्हा आवाज अगदी स्पष्ट ऐकू येऊ लागतो. संतोषच्या कानात स्पष्ट शब्द पडत होते, "ओ अंकल, यस अंकल." हे ऐकून संतोष पुन्हा विचारात पडतो की मध्यरात्री ही सपना मॅडम कोणत्या अंकलची माळ जपत आहे. तोही कॉलेजमध्ये शिकत होता. तो काही लहान मुलगा नव्हता आणि यस याचा अर्थ तो व्यवस्थित समजू शकत होता की आत या क्षणी नेमकं काय सुरू आहे. मग खोलीची जी खिडकी होती ती पूर्णपणे आतून बंद नव्हती. तो हलकेच ती खिडकी उघडतो आणि जेव्हा तो आतला नजारा पाहतो तेव्हा मात्र त्याच्या डोळ्याचे पारणे फिटते, कारण आज सपना मॅडम म्हणजे त्यांची भाडेकरू कोणासोबत जोरदार संबंध बनवत होती. आणि मग संतोषची नजर त्या व्यक्तीवर पडते ज्याला सपना अंकल अंकल म्हणून हाक मारत होती, कारण तो अंकल दुसरा कुणी नसून त्याचेच वडील सेठ माणिकलाल होते. ते पाहून संतोषच्या स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. इतके सरळ दिसणारे त्याचे वडील, जे नेहमी साध्या धोती कुर्त्यात साधे व्यक्ती बनून राहत होते, तेच या क्षणी आत रंगात आले होते. ते पाहून संतोषला स्वतःच्या डोळ्यावर आणि कानावर विश्वास बसत नव्हता आणि तो सतत तो सीन पाहत राहतो जोपर्यंत आत चाललेलं वादळ शांत होत नाही. त्यानंतर कुणाला कळण्याआधीच संतोष तिथून निघून जातो आणि आपल्या खोलीत येऊन पलंगावर आडवा झोपतो. संतोष छताकडे पाहत पडलेला असतो, पण त्याच्या डोळ्यात झोप येत नव्हती, कारण जे दृश्य तो पाहून आला होता ते त्याच्या डोळ्यासमोरून हटत नव्हतं. त्याच्या डोक्यात हजारो प्रश्न येत होते. तेवढ्यात संतोषच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य येतं, कारण त्याच्या मनात त्याने काहीतरी प्लॅन तयार केला होता आणि तो काहीतरी असं करणार होता जे तुम्ही कल्पना देखील करू शकणार नाही. संतोषने त्या सपना मॅडम सोबत पुढे जाऊन नेमकं काय केलं ते आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा. मित्रांनो, ही घटना मध्य प्रदेशमधील जबलपूर शहरातील आहे. जबलपूरचे शेठ माणिकलाल ते धान्याचे व्यापारी होते. जबलपूरच्या मंडईत त्यांचा धान्याचा मोठा व्यवसाय होता. खूप सज्जन, नामांकित आणि प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती. लोक त्यांना खूप आदराने पाहत होते. मार्केटमध्ये त्यांचे चांगले नाव होते. त्यांच्या कुटुंबात बायको आणि एकुलता एक मुलगा संतोष होता. संतोषचे वय 22 वर्ष होते आणि तो सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या वडिलांचे वय सुमारे 52 वर्षे होते आणि आईचे वय सुमारे 45 वर्षे होते. शेठजीचा बंगला एका पॉश कॉलनीत होता. रोजप्रमाणे त्या सकाळीही ब्रेकफास्ट टेबलवर शेठजी आणि त्यांचा मुलगा आणि त्यासोबत त्यांची बायको नाश्ता करत बसले होते. तेवढ्यात त्यांची बायको कमलादेवी सेठ माणिकलाल याला म्हणाली, "ऐका, तुम्ही तर खूप मोठं घर बांधलं आहे, पण माझ्याकडून या घराची देखभाल होत नाही. नोकर चाकरांचे तर फार नाटके असतात. कधी कधी सुट्टी मारतात, कधी जास्त नखरे करतात." हे ऐकून बापलेके दोघे हसू लागतात. ती म्हणाली, "हसण्याची गोष्ट नाही, माझी तब्येत देखील आता बरी नाही." खरं तर या घरात येता येता त्या शेटाणीला त्या सगळ्या श्रीमंती आजाराने घेरलं होतं जे मोठ्या घरातील लोकांना होतात. BP, शुगर, थायरॉइड हे सगळे आजार आता त्या सेठाणीला झाले होते. सेठाणी आता वयापूर्वीच म्हातारी दिसू लागली होती आणि ती शेठजीपेक्षा मोठी दिसत होती. यावर ती शेठजीला म्हणते, "ऐका, खालील घर मी कसं तरी सांभाळते, पण तुम्ही वर ज्या 2 खोल्या बांधून ठेवल्या आहेत आणि जे छत आहे तिथे तर एक पूर्ण कुटुंब राहू शकतं. ते वरचं घर तुम्ही भाड्याने देऊन टाका."
त्याचं काय होईल? वरची देखभाल देखील होईल, घर नीट राहील, साफसफाई होईल आणि 2 पैसेही घरात येतील. सेठजींना विचार पडतो आणि ते बायकोला म्हणतात, ठीक आहे, पाहू कुणी भाडेकरू मिळाला तर सांग. मग ते आपल्या मुलाला देखील म्हणतात, बघ बेटा, तू ही चौकशी कर, पण लक्षात ठेव, कोणालाही हे घर द्यायचं नाही. आजकालचा जमाना ठीक नाही. काही कुटुंब मिळाल तर ठीक, किंवा शिकणाऱ्या मुली किंवा एखादी नोकरी करणारी महिला, पण मुले, बॅचलर किंवा एकटा पुरुष यांना मात्र घर द्यायचं नाही. मुलगा म्हणतो, ठीक आहे पिताजी, जसं तुम्ही सांगाल तसं होईल. त्यानंतर वडील आपल्या कामाला जातात आणि मुलगा कॉलेजला निघून जातो. 2-3 दिवसांनी डिसेंबर 2024 त्या मुलाने सोशल साईटवर रूम भाड्याने टाकायची जाहिरात केली. 2-3 दिवसांनी त्या मुलाच्या नंबरवर फोन येतो. तो फोन उचलतो तर तिकडून एक लेडीज बोलत असते. ती म्हणते, मी तुमची जाहिरात वाचली, मला तुमचं घर भाड्याने हवं आहे. मुलगा म्हणतो, तुम्ही माझ्या वडिलांसोबत बोला, आणि तो वडिलांचा नंबर देतो. अशाच 2-3 दिवस निघून जातात. एके दिवशी दुपारी संतोष कॉलेजमधून घरी येतो. तो ड्रॉइंग रूममध्ये बसलेला असतो तेव्हा त्याची आई किचनमधून ट्रे घेऊन येते, ज्यात नाश्ता आणि चहा असतो. ती म्हणते, बेटा संतोष, हे घे आणि वर भाडेकरूंला देऊन ये. संतोष दचकतो, भाडेकरू, ती कधी आली? आई म्हणते, बेटा, आजच एक मॅडम शिफ्ट झाली आहे, एखाद्या स्कूलमध्ये ती शिकवते. तुझ्या पप्पासोबत आधीच तिचं बोलणं झालं होतं. वरच्या 2 खोल्या तिला भाड्याने दिल्या आहेत. आत्ताच आली आहे, जा तिला नाश्ता देऊन ये. आता संतोषच्या मनातही उत्सुकता लागते, नेमकं कोण आलं आहे. तो ट्रे घेऊन वर जातो. दरवाजा आतून बंद असतो. तो दरवाजा वाजवतो तेव्हा मॅडम दरवाजा उघडते आणि संतोष तिला पाहतच राहतो. तो डोळे मिचकावलाही विसरतो. मॅडम म्हणते, हॅलो, तेव्हा तो भानावर येतो. तो म्हणतो, माझ्या आईने तुमच्यासाठी चहा आणि नाश्ता पाठवला आहे. मॅडम त्याला आत बसायला सांगते आणि मग विचारते, त्या दिवशी माझे तुमच्यासोबत फोनवर बोलणे झाले होते का? संतोषला आठवतं, हो, तुमच्याशीच झालं होतं. तो म्हणतो, हो मॅडम, मीच माझ्या वडिलांचा नंबर तुम्हाला दिला होता. मॅडम सांगतात, मी इथे एका प्रायव्हेट स्कूलमध्ये टीचर आहे. मी तुमच्या पप्पासोबत बोलून आज इथे राहायला आले आहे. संतोषला मनामधून खूप आनंद झाला होता. त्याला वाटलं होतं, मीच आधी बोललो असतो, कदाचित आमची आधीच मैत्री झाली असती. तो आता मनातून खूप खुश होता. चालेल, आता तर घरातच राहते, आज नाही तर उद्या मैत्री होईल. आणि मैत्री काय, देवाने साथ दिली तर कदाचित खूप काहीतरी होईल. तो मनामध्ये स्वप्न रंगवू लागतो. थोडं बोलून तो हसत खाली उतरतो. त्याच्या मनात एक वेगळीच खुशी होती. रात्री डिनर टेबलवर सगळे बसलेले असतात तेव्हा मॅडमलाही जेवणासाठी बोलावले जाते. चौघे मिळून जेवत असतात तेव्हा सेठानी मॅडमला तिच्याबद्दल आणि तिच्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल विचारते. शेठजी सेठानीला इशारा करतात, पण मॅडम ते पाहते. ती म्हणते, काही हरकत नाही शेठजी, सांगण्यात काय अडचण आहे. ती पुढे सांगते, माझे आईवडील गावात राहतात. मी एक घटस्फोटित महिला आहे. 4 वर्षापूर्वी माझं लग्न झालं होतं, पण आता माझा घटस्फोटाची केस कोर्टात चालू आहे आणि मी माझ्या नवऱ्यावर केस टाकली आहे. आता मी इथे स्कूलमध्ये जॉब करते. माझ्या आईवडिलांचा एकमेव आधार मीच आहे. मी माझं काम करते आणि थोडे पैसे गावाला पाठवते. गावात थोडी शेती आहे जी माझे वडील पाहतात. हे सांगून ती जेवण करते आणि नंतर वर झोपायला निघून जाते. त्यानंतर सेठानी शेठजींना म्हणते, तुम्ही अशी मुलगी घरात का ठेवली? तिच्या पुढे मागे कुणी नाही. तिचा घटस्फोट झाला आहे. शेठजी म्हणतात, तू ही काय बोलतेस? आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं? तो तिचा प्रायव्हेट मामला आहे. ती महिला आहे, शाळेत जाते, शाळेतून घरी येते. आपल्याला फक्त भाडं आणि घर नीट राहणं महत्त्वाचं आहे. शेठानी शांत होते. असं सगळं चालू राहतं. 1.5 महिन्यानंतर संतोषची रोजची सवय होती की तो रात्री छतावर जाऊन सिगारेट ओढत बसायचा. आता मॅडम वर राहायला आल्यापासून तो थोडा उशिरा जायचा, जेणेकरून मॅडमला कळू नये. एका रात्री संतोष फोनवर बोलत असताना थोडा लवकर छतावर जातो. फोन कट करून तो सिगारेट पेटवतो.
तेवढ्यात अचानक मॅडमच्या खोलीतून आवाज येऊ लागतो. तो आवाज कुजबुजण्यासारखा असतो. तो जसा जसा जवळ जातो तसे तसे आवाज वाढतात. आता त्याला स्पष्ट ऐकू येत होतं, "ओ अंकल, येस अंकल." तो समजतो की नक्की आत काहीतरी गडबड आहे. तो खिडकी थोडीशी उघडून आत पाहतो आणि पाहतच राहतो. आतमध्ये तर जोरदार लाईव्ह पिक्चर चालू होता. 25 वर्षाची मॅडम आणि तिच्यासोबत त्याचे स्वतःचे वडील सेठ माणिकलालजी होते. संतोषला स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसत नाही. त्याला आपल्या वडिलांची चीड येते. साला, जे स्वप्न मी पाहत होतो, जे मी करायचा विचार करत होतो, माझ्या बापाने मात्र आधीच बाजी मारली. तो मनात म्हणतो. मी बघतच राहिलो आणि पप्पा आत डिस्को इंडिया करत आहे. तो विचार करतो, दिवसा किती सरळ दिसतात, धोती कुर्ता घालून फिरतात, कुणी पाहिलं तर किती सज्जन वाटतात, पण त्यांचा हा कांड कुणी पाहिला तर तो पूर्ण सीन बघतो आणि मग तिथून निघून येतो. खोलीत आल्यावर तो विचार करू लागतो. त्याच्या डोक्यात आता वेगाने प्लॅन फिरू लागतात. त्याला वाटतं, जे झालं त्याच्याशी मला काही देणं घेणं, पण आता माझं काम कसं होईल. तो समजला होता मॅडम नेमकी कशी आहे. आता तोही तिचा फायदा घ्यायचा विचार करू लागतो. दुसऱ्या दिवशी संतोष आपल्या एका मित्राला ही गोष्ट सांगतो, पण तो हे सांगत नाही की ती गोष्ट त्याच्या वडिलांची आणि भाडेकरूची आहे. तो तिसऱ्या युक्तीच्या उदाहरणाने सांगतो, कारण घराची बदनामी होऊ शकत होती. त्याचा मित्र सल्ला देतो, जर तुलाही वाहत्या गंगेत हात धुवायचे असतील तर डायरेक्ट बोललास तर उलट फसशील. पण जर त्यांचा व्हिडिओ तुझ्याकडे आला तर तू त्यांना ब्लॅकमेल करू शकतो. मॅडमकडे दुसरा पर्याय राहणार नाही. संतोषला ही कल्पना भारी वाटते आणि तो लगेच ऑनलाईन हिडन कॅमेरा मागवतो. 2 दिवसांनी हिडन कॅमेरा संतोषच्या हातात येतो आणि आता संतोषच्या डोक्यात फक्त एकच विचार सुरू असतो, कशाही प्रकारे कॅमेरा मॅडमच्या रूममध्ये बसवायचा. पुढच्या सकाळी संतोष छतावर जातो आणि वाट पाहत बसतो की मॅडम कधी आंघोळीला जाते. तशी मॅडम बाथरूममध्ये जाते. बाहेरचा दरवाजा उघडाच असतो. संतोष हळूच त्यांच्या खोलीत शिरतो आणि मॅडम बाथरूममध्ये बाहेर येण्यापूर्वीच तो कॅमेरा अशा ठिकाणी फिट करतो की बेडचा पूर्ण सीन स्पष्ट दिसेल. त्या कॅमेऱ्याचा ॲक्सेस त्याच्या मोबाईलमध्ये असतो, म्हणजे तो सगळं आता लाईव्ह पाहू शकत होता. रात्री पुन्हा तोच कार्यक्रम सुरू होतो, कारण शेठजींची आता रोजची सवय झाली होती. बायको झोपल्यानंतर ते चोरूनवर छतावर जातात आणि सपना मॅडमसोबत रंगारंग कार्यक्रम करतात. आता संतोष मोबाईलवर सगळं लाईव्ह पाहत होता. तो पूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करतो. त्यानंतर तो त्यांच्या बोलण्याचंही ऐकतो. त्यानंतर तो त्यांचे बोलणे देखील ऐकतो. कार्यक्रम संपल्यानंतर मॅडम आणि शेठजी बोलत असतात. त्या बोलण्यातून संतोषला कळतं की त्याचे वडील शेठजीने मॅडमला पैसे दिलेले असतात आणि ते तिला आर्थिक मदत देखील करत असतात आणि त्या बदल्यात मॅडम त्यांना फुल सर्व्हिस देत असते. म्हणजे शेठजीचं देखील काम होतं आणि मॅडमचा देखील फायदा होतो. पैशाच्या जोरावर शेठजींनी जोरदार आयटम पटवलेले असते हे आता संतोषला समजलेलं असतं. आता संतोषकडे मॅडमचा नंबर आधीपासूनच होता. तो व्हिडिओ तिला पाठवतो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी मॅडम शाळेतून घरी येते. संतोष थेट तिच्या खोलीत जातो आणि धाडस करून सरळ बोलतो, तो नंबर माझाच आहे आणि तुला व्हिडिओ मीच पाठवला आहे. तुझ्या सगळ्या काळ्या करकुटी, तुझे सगळे काळे कारनाम्याची रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे. मी आता माझ्या आईला दाखवतो आणि मग माझी आई तुला घरातून हाकलून देईन आणि तुझा व्हिडिओ देखील इंटरनेटवर व्हायरल करतो. मग तुझं काय होईल विचार कर. मॅडम आता रडायला लागते. ती संतोषचे हातपाय धरते. प्लीज असं करू नको, माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल. संतोष म्हणतो, मग तू माझ्या बापासोबत असं का केलं. मॅडम म्हणते, मला पैशाची खूप गरज आहे. तुला आधी माहिती आहे, गावात माझे म्हातारे आई वडील राहतात. शाळेच्या पगारात काय होतं, मी स्वतःचं चालू भाडं देऊ की आईवडिलांना पैसे पाठवू. म्हणून तुझ्या बापाने मला अप्रोच केलं तेव्हा मी त्याला नाही म्हणू शकले नाही. ते मला पैशाची मदत करत होते. संतोष म्हणतो, मला त्याच्यासोबत काही देणं घेणं नाही. मला पण तेच हवं आहे जे तू माझ्या बापाला देते. तू मला खुश ठेव, मग मला बाकी काही फरक पडणार नाही. तू माझ्या बापासोबत काय करते मला काही मतलब नाही. सपना मॅडम आता मजबूर होती. ती म्हणते, ठीक आहे, जर अशीच गोष्ट असेल तर मला देखील काही प्रॉब्लेम नाही. तू जे हवं ते करू शकतोस.
हे म्हणताच मॅडम पूर्ण मूडमध्ये येते. ती संतोषला स्पर्श करू लागते. संतोष देखील बेकाबू होतो. मॅडम दरवाजा लॉक करते. संतोषला बेडवर खेचते आणि त्याच्यासोबत तेच करते जे त्याच्या बापासोबत म्हणजे शेठजीसोबत करत होती. संतोष पूर्णपणे तिच्यावर तुटून पडतो. दोघेजण जोरदार संबंध करतात. आता एकदा हा सिलसिला सुरू झाला तर मॅडम आता संतोषसोबत देखील खेळू लागली आणि त्याचा बाप शेठ माणिकलाल सोबत देखील खेळू लागती. दोन्हीकडे मजेत हा खेळ चालू होता. संतोषला माहिती होतं की त्याच्या वडिलांचा काय प्रकार चालू आहे, पण त्याच्या वडिलांना मात्र माहीत नव्हतं की त्यांचा मुलगा देखील त्याच विहिरीमध्ये हात धुत आहे. आता काय होतं, संतोष आणि ती शाळेत शिकवणारी मॅडम दोघांचे वय जवळपास सेम असते. त्यांच्या वयात फक्त 2-3 वर्षाचा फरक होता. पण शेठजी आणि मॅडममध्ये अर्ध्या वयाचा फरक होता. शेठजी मॅडमपेक्षा जवळपास दुप्पट वयाचे होते. म्हणून शेठजींना ती इतकी परफॉर्मन्स देऊ शकत होती ना त्यांचे विचार जुळत होते. म्हणून सपना मॅडमला शेठजीसोबत तितका आनंद मिळत नव्हता जितका ती संतोषसोबत घेत होती. हळूहळू संतोष आणि मॅडमची जवळीक वाढू लागते. दोघांची मनं जुळू लागतात. शेठजींसोबत ती फक्त पैशांसाठी झोपत होती कारण ती तिची मजबुरी होती. पण संतोषसोबत तिला खरंच चांगलं वाटू लागलं होतं. एक दिवस मॅडम संतोषला म्हणते, संतोष काहीतरी असं कर की मला पैशांची अडचण देखील राहू नये आणि मला जे तुझ्यासोबत करायला आवडतं ते तुझ्या बापासोबत करावं लागू नये. तुला आवडतं का जी मुलगी फक्त तुझी व्हायला हवी होती ती दुसऱ्यांसोबत आणि तेही तुझ्या बापासोबत तिनं झोपावं का? ही गोष्ट देखील संतोषच्या मनाला लागते. पण तो काय करणार? तो म्हणतो ठीक आहे, तू चिंता करू नको, मी काहीतरी विचार करतो. त्यानंतर संतोष विचार करू लागतो आणि त्याच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो. तो मॅडमला सांगतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे. जर तू तयार असशील तर तुझी पैशाची समस्या एका झटक्यात सुटू शकते आणि माझ्या बापामागं फिरणं देखील तुझं कायमचं बंद होईल. आपला रस्ता साफ होईल. तुला इथं राहायचं नसेल तर तू दुसरीकडे देखील रूम घेऊ शकते. आपल्यामध्ये तिसरा कुणीच येणार नाही. मॅडम विचारते, तुझा नेमका काय प्लॅन आहे? संतोष म्हणतो, मी जो व्हिडिओ बनवला होता तुझा आणि माझ्या बापाचा तो अजून देखील माझ्याकडे आहे. तो व्हिडिओ दाखवून आपण माझ्या बापाला ब्लॅकमेल करू. आपण हवं तितकं पैसे काढून घेऊ शकतो. पैसे सगळे तू ठेव, मला पैशांची गरज नाही. माझ्या बापाकडे खूप पैसा आहे. तुझा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि एकदा पैसे गेले की माझा बाप देखील तुझ्यापासून दूर राहील. सपना मॅडमला प्लॅन पडतो. ती मान्य करते. दुसऱ्या दिवशी संतोष नवीन नंबर घेतो. त्या नंबरवरून तो आपल्या बापाला व्हिडिओ पाठवतो. व्हिडिओ पाहताच त्याच्या बाप थरथर कापू लागतो. त्याला समजतं की आपला गेम झाला आहे. तो दुकानातून घाईघाईने घरी येतो आणि मॅडमला विचारतो, हा व्हिडिओ कसा बनला? बाहेर कसा गेला? नक्कीच तुझी काहीतरी चाल आहे. मॅडम उलट त्यालाच म्हणते, मला काही माहीत नाही. घर तुमचं आहे. कॅमेरा कुणी लावला ते तुम्हालाच माहिती असेल. मला तर वाटतं तुम्हीच मला बदनाम करायचा प्रयत्न करत आहात. जर हा व्हिडिओ व्हायरल झाला तर मी पोलिसांमध्ये तक्रार करेन आणि तुम्हाला जबरदस्तीच्या केसमध्ये अडकवेन. बेचारा शेठजी दोन्हीकडून अडकलेला असतो. शेवटी शेठजी त्या नंबरवर मेसेज करून विचारतात, भाई तुला नेमकं काय हवं आहे ते सांग. जो नंबर होता तो त्यांचा मुलगा संतोष वापरत होता. तो उत्तर देतो, शेठजी 20 लाख रुपये लागतील. तर तुम्हाला हा व्हिडिओ बाहेर जाऊ नये असं वाटत असेल. शेठजी खूप विनवण्या करतात, गिडगिडतात आणि शेवटी डील ठरते. एक ठिकाण सांगितलं जातं. रात्री शेठजी तिथे 20 लाखांची बॅग ठेवून येतात. त्यानंतर संतोष तिथून बॅग उचलून आणतो. तो बॅग तो सपना मॅडमला देतो आणि म्हणतो, हे घे तुझी अमानत. हा पैसा तुझाच आहे. आता इतका मोठा प्रकार झाल्यावर माझा बाप तुला त्रास देणार नाही आणि जर आले तर तू त्यांना सरळ नकार दे. मॅडम म्हणते, शेठजी तुमच्यामुळे मला खूप त्रास झाला. मी पुढे कोणत्याही अडचणीत पडू इच्छित नाही. जे व्हायचं होतं ते झालं. आता काही नाही. आणि तसंच होतं. त्यानंतर जेव्हा शेठजी येतात तेव्हा सपना त्यांना स्पष्ट शब्दात नकार देते. शेठजी देखील रागात म्हणतात, ठीक आहे, जर असं असेल तर तुला माझ्या घरात राहायची गरज नाही. तू तुझी दुसरीकडे व्यवस्था कर. ती म्हणते, ठीक आहे, मला काही अडचण नाही. खरं तर संतोषने आधीच तिच्यासाठी दुसरं घर पाहिलेलं असतं. सपना मॅडम तिथे शिफ्ट होते. शेठजींचा त्याच्यापासून पिंड सुटतो. पण त्यांचे 20 लाख रुपये गेलेले असतात. मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे जेव्हा संकट येतं ते कुठून येतं.
जेव्हा संकट येतं ते कुठून ना कुठून येतच असतं. तसंच इथं देखील झालं होतं. तो व्हिडिओ अजूनही संतोषच्या मोबाईलमध्ये होता. एका दिवशी संतोष मित्रांसोबत बसलेला असतो. थोडा बिअरच्या नशेत त्याचा एक मित्र त्याचा मोबाईल हातात घेतो आणि योगायोगाने त्याला तो व्हिडिओ दिसतो. तो संतोषला न सांगता व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये ट्रान्सफर करून घेतो आणि फोन परत देतो. संतोषला काही कळत नाही. पुढच्या सकाळी तो व्हिडिओ संपूर्ण शहरात व्हायरल झालेला असतो. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ पोहोचलेला असतो. शेठजी हे प्रतिष्ठित व्यक्ती होते. लोक तो व्हिडिओ पाहून मजा घेत होते. जेव्हा ही बातमी शेठजीच्या कानावर जाते तेव्हा त्यांची अवस्था खूप खराब होते. ते पूर्ण शहरात बदनाम झालेले असतात. त्यांना काही सुचत नाही. ते थेट पोलीस ठाण्यात जातात आणि FIR दाखल करतात. प्रकरण मोठे असल्याने पोलीस देखील हलतात. सायबर सेल लावली जाते. ज्या मोबाईलमधून व्हिडिओ बाहेर गेला होता तो मुलगा पकडला जातो. त्या मुलाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर शेठजी म्हणतात, याने मला ब्लॅकमेल करून 20 लाख रुपये घेतले आहे. तो मुलगा थरथरत म्हणतो, सर मी यांच्याकडून पैसे घेतले नाही. मी यांना फोन देखील केला नाही. ज्या नंबरवरून शेठजींना व्हिडिओ पाठवून ब्लॅकमेल केलं होतं त्या नंबरची चौकशी केली जाते. तो नंबर फेक आयडीवर घेतलेला निघतो. मग त्या मुलाला विचारतात, तुझ्याकडून हा व्हिडिओ कुठून आला? तो सांगतो, हा व्हिडिओ मी संतोषच्या फोनमधून घेतला. आता शेठजींच्या डोक्यात पूर्ण चित्र स्पष्ट होऊ लागतं. त्यांना समजतं की व्हिडिओ संतोषकडेच होता, म्हणून कॅमेरा संतोषनेच लावला असणार आणि व्हिडिओ देखील मुलगा संतोषनेच बनवला असणार. पोलीस संतोषला उचलून पोलीस ठाण्यात आणतात. पोलिसांना यात पैसा दिसत होता. मोठी मासळी जाळ्यात अडकली होती. कडक चौकशीत संतोष सगळं उघड करतो. सपना मॅडमला देखील पोलीस ठाण्यात आणलं जातं. मॅडम म्हणते, या दोन्ही बापलेकांनी माझं शोषण केलं आहे. मला धमकावून माझ्यासोबत संबंध ठेवले आहे. पैशाच्या प्रकरणाबद्दल मला काही माहिती नाही. यांच्या मुलाने पैशासाठी व्हिडिओ शूट केला आणि बापाला ब्लॅकमेल केलं. मला काही माहीत नाही. ती पूर्णपणे हात झटकते. आता केस उलट बापलेकांवर फिरते. प्रकरण आधीच शहरात व्हायरल झालेलं असतं, पण शेठजी पैसेवाला माणूस होता. तक्रार करणारे तेच, प्रकरणही त्यांच्याच घरचं. शेठजी शेवटी पोलिसांची सेटिंग करून केस दाबून टाकतात. प्रकरण तिथेच थांबतं. मित्रांनो, या प्रकरणात काय झालं? कायदेशीर कारवाई काही झाली नाही, पण शहरात बदनामी झाली. पैसे गेले. लूट तर बाप लेक दोघांचीच झाली, पण खरा फायदा फक्त मॅडमनेच घेतला. दोघांनाही मोठा फटका बसला होता. त्यानंतर सपना मॅडम त्या शहरात राहण्यासारखी उरली नाही. ती शहर सोडून निघून जाते. ती कुठे गेली ही कोणालाच माहिती नाही. मित्रांनो, ही घटना मागच्या वर्षी घडली आहे. तुम्ही पाहिलं, वासना आणि हवस यामुळे एक 50 वर्षांचा प्रतिष्ठित माणूस स्वतःवरचा ताबा गमावतो. आपल्या मुलीच्या वयाच्या मुलीसोबत संबंध ठेवतो आणि जेव्हा मुलाने हे पाहिलं त्याने देखील तोच मार्ग निवडला आणि त्या महिलेच्या मागे लागून स्वतःच्या बापाला देखील लुटलं. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.